ती फॅमिली आणि आम्ही असे आम्ही लिव्ह इन मध्ये लिव्ह आहोत. मध्ये आता. तर ती मला खूप गंमत वाटते की असं लिव्ह इन मधलं पहिलंच रिलेशन असेल. मी रिकवर होत होतो. Okay. तर मी बेड रिडन होतो म्हणजे प्रॉपर. हो. आणि महिनाभर मी बेड रिडन होतो. आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी की त्यावेळेस त्रास झाला तुला खूप. जेव्हा ललित इकडे आला ना या ठिकाणी, तो खूप खुश होता. म्हणजे आत्ता सुद्धा बसून की रे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आला, इथे मी आधी खूप काम केलंय. ललित, किती मेमरीज आहेत या जागेच्या? खूपच जास्त. म्हणजे इथे मी या रंगमंचावर मी कामही केलंय. हां. मी डिरेक्ट केलेले जे प्लेज होते त्यांचे हम्म. शोज झालेत. मी इथे मागे काही नाटकांचं मी संगीत दिलंय, काही नाटकांसाठी लाईट्स केलेत ऑपरेट, असं सगळं केलंय. त्याच्यामुळे ह्या जागेशी मी खूपच जास्त म्हणजे रिलेटेड आहे. क्या बात. आणि थिएटर म्हणजे ना, इकडे सतत आपले चित्रपट लागावे असं प्रत्येक डिरेक्टरला, प्रत्येक नटाला वाटत असतं. समीर सर, काय फिलिंग आहे जेव्हा आपण थिएटरमध्ये बसून इंटरव्ह्यू करतो? हीच ती अल्टिमेट जागा आहे जिथे सगळ्यांना पोचायचं असतं Yeah. स्ट्रगल करत. आणि रवींद्र नाट्य मंदिरसोबत माझं एक वेगळंच असोसिएशन आहे. कारण मला असं वाटतं की मी या क्षेत्रात येण्यामागे पु ल देशपांडे सरांचा खूप मोठा वाटा आहे. मी एक वक्तृत्व स्पर्धा केली होती पु ल देशपांडेंची, आणि तिथून मला कलेविषयी तशी आवड निर्माण झाली. आणि ज्या वेळेस मी ह्या वास्तूत येतो आणि मला पुलंचा पुतळा समोर दिसतो, मला खूप भारी वाटतं. या आणि ना, कमाल धमाल ट्रेलर, एकदम सुपर डुपर ट्रेलर आहे या चित्रपटाचा. म्हणजे ती फन राईड आहे. काय होणार आहे या लिव्ह इन कपलचं, तो ट्रेलर बघून मला टेन्शन आलंय आता. सो आधी मला सांग ललित, लिव्ह इन रिलेशनशिप या कॉन्सेप्टवर तुझे काय थॉट्स आहेत? माझे पर्सनली काय थॉट्स आहेत आता ते मला काही आता एवढा मी विचार केलेला नाही खरं तर त्याविषयी. ओके. पण आपल्या सिनेमामध्ये नुसतं आमचंच लिव्ह इन नाही आहे. म्हणजे आम्ही फक्त मी आणि विदूला जे कॅरेक्टर आम्ही प्ले करतोय ते फक्त लिव्ह इन मध्ये नाही आहेत. तर खरं बघायला गेलं तर ती फॅमिली आणि आम्ही असे आम्ही लिव्ह इन मध्ये आहोत. तर ती मला खूप गंमत वाटते की असं लिव्ह इन मधलं पहिलंच रिलेशन असेल की जिथे जबरदस्तीने आम्हाला लिव्ह इन मध्ये राहावं लागतंय एवढ्या मोठ्या कुटुंबाला. म्हणजे त्यांच्या कुटुंबात 11 माणसं आहेत, बापरे. बकऱ्या पकडून 2 बकऱ्या. आणि आम्ही दोघं आणि ते एका 1 BHK मध्ये राहत आहेत. मला काय वाटतं की काय लिव्ह इन मध्ये राहणं म्हणजे काय, म्हणजे एकत्र राहणं. म्हणजे सो एकत्र राहण्यामध्ये त्याच्यामध्ये मला त्याचे टर्म्स अजूनही कळत नाही, मला त्याच्या व्याख्या कळत नाही. पण एकत्र राहणं जे आहे ना, ते एकत्र राहणं कोणाबरोबरही असू शकतं. आणि खूप कमी लोकांबरोबर आपण आपली स्पेस शेअर करतो. आपल्याला ते सेफ वाटतं ती स्पेस शेअर करणं. आणि अशा माणसांबरोबरच आपण राहू शकतो. तर कोणाबरोबरही आपलं घर, आपलं राहतं घर, आपली स्पेस शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. येस. आणि ना, लिव्ह इन हा मुद्दा आहे किंवा त्या दोन कुटुंबांमधली ती भांडणं आहेत आपण म्हणूया. पण त्याच्याशिवाय ना, एक मोठी गोष्ट जी नोटिसेबल आहे ती म्हणजे की असं होतं अनेकदा, एक जागा 2 जणांना विकली जाऊ शकते. खूपच आणि ना, असे फ्रॉड्स घडतात आता Correct, सुद्धा. आपण correct. डिजिटल म्हटलं, इकडे तर जास्त होतात. सर, या सगळ्या बाजूने विचार केला होता जेव्हा सुपर डुपर डेव्हलप करत होतात? मला खरं तर एक निमित्त हवं होतं ह्या 2 वेगळ्या विचारसरणीच्या, कल्चरली तशा 2 वेगळ्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी. तर आपण एक ज्यावेळेस आपल्याला काहीतरी सांगायचं असतं त्याच्याकरता एक कॉन्फ्लिक्ट सापडत असतो. आणि मला असंही वाटलं की तो कॉन्फ्लिक्ट खूप रेझोनेटिंग असावा ऑडियन्ससोबत. तर मग हे जे फ्रॉड्स होतात तर ते मला फार रेझोनेटिंग वाटलं. कारण दैनंदिन जीवनात सामान्य माणसाच्या आयुष्यात घर हा फारच जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आणि असं घर जर आपल्यासोबत दुसरं कोणाला विकलं गेलं आणि ते कल्चरली अगदीच आपल्या अपोजिट असतील तर कसं राहू आपण आणि काय त्यातून धमाल होईल, हे सगळं खुणावत होतं. आणि ललित, आरपार मी आत्ता पाहिला काही दिवसांपूर्वी. वॉट अ मूवी, ब्रिलियंट मूवी. थँक्यू. कमालीचा परफॉर्मन्स. म्हणजे मी ऋता मला भेटली, मी तिलाही बोलली काय सुंदर चित्रपट केलाय. एक आरपार सारखा चित्रपट की जो इतका इमोशनली ड्रेन करणारा आपण म्हणूया. कारण ती, जसं मी मगाशी म्हणाले की हे एक फन राईड आहे, तशी ती एक इमोशनल राईड आहे आरपार बघणं. आणि कट टू एकदम अपोजिट, जरा कॉमिक बॅकग्राऊंड आहे ह्याला किंवा इतके कलाकार आहेत धमाल करणारे. मला सांग, अशा प्रकारचे चित्रपट येतात तेव्हा जेन्युइन रिअल चॅलेंज काय असतं? नाही, एकतर तू अगदीच म्हणजे तूच म्हणजे बोललीस जे मला म्हणायचं होतं ते. कारण आरपार नंतरच हा सिनेमा शूट झाला. ओके. तर त्या मागचं कारणही तसंच होतं की आता मग वेगळं काय करता येईल मला. आणि त्याच्यापेक्षा वेगळं थोडंसं तू म्हणाली तसं ते त्या पद्धतीने खूप ड्रेनिंग किंवा असं खूपच जास्त चॅलेंजिंग इंटेन्स असं काम होतं.
इथे वेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस होते आणि तू म्हणतेस इथे ज्या पद्धतीचे चॅलेंजेस होते ते म्हणजे ह्या सगळ्या महारथींबरोबर इतके मोठे मोठे आणि चांगले कलाकार आहेत त्यांच्याबरोबर ती बाजू बॅलन्स करणं. कारण आमच्या कुटुंबामध्ये मी आणि विदुला आम्ही दोघंच जण आहोत आणि तिकडे एक एक जण तुला माहिती आहेत कोण कोण आहेत आता समोर आणि त्यांचा विनोदावर हातखंडा आहे, ह्या शैलीवर खूप चांगला हातखंडा आहे. नुसतं त्याच्यावरच नाही पण इमोशनल सीन सुद्धा ते तितक्याच ताकदीने करतात. तर ते आम्ही सगळे एका पेजवर असणं, ह्युमरच्या बाबतीत, इमोशनल सीन्सच्या बाबतीत, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत, त्या एनर्जीच्या बाबतीत हे चॅलेंजिंग होतं आणि ते करायला खूप मजा आली. आणि म्हणजे जसं ऋता आणि ललित ही नवीन पेअर प्रेक्षकांच्या समोर आली, तसेच विदुला आणि ललित आणखीन एक नवीन पेअर प्रेक्षकांसमोर येते. नम्रता आहे, निर्मिती मावशी आहे, बरेच कलाकार आहे, कुशल बद्रिके आहेत. मला सांगा सर, एवढी लोक जेव्हा सेटवर असतात तेव्हा काय म्हणजे शूटिंग होतं का काय असतं नेमकं? वेळेत शूटिंग होतं का? नाही, मला असं वाटतं की ही सगळीच खूप प्रोफेशनल नटमंडळी आहे आणि त्यांना आपण मराठी सिनेमा करतोय, त्याचे बजेट कन्स्ट्रेंट, त्याच्या वेळेचं कन्स्ट्रेंट या सगळ्यांची उत्तम जाण असलेले आहेत. आणि ललित ने आरपार फक्त अभिनेता म्हणून नाही, त्याने तो प्रोड्यूसही केला होता आणि आरपार माझी स्वतःची खूप फेवरेट फिल्म आहे. तर मला असं वाटतं त्या सगळ्या जाणीवा सगळ्यांना होत्या. पण मला असं वाटतं की आनंदासाठीच आपण कुठली कला निवडत असतो, नाहीतर आपण 9 to 5 जॉब केला असता. तर तो आनंद सेटवरही होता आणि इतक्या दिवसांनी ही सगळीच मंडळी एकत्र आल्यामुळे त्यांनी त्याची मजाही घेतली आणि तो आनंद पडद्यावरती पण आपल्याला दिसतो आता ज्यावेळेस आपण सुपर डुपर बघतो. पण या सगळ्यांना हँडल करणं किती चॅलेंजिंग असतं? मला असं वाटतं की ते सगळेच एकमेकांना खूप समजून घेणारे आहेत. त्यांनी मलाही तेवढंच समजून घेतलं. कधी कधी क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये आपल्याला खूपदा पॉईंट ऑफ डिफरन्सेस येतात, पण ते इव्हेंच्युअली सिनेमाच्या चांगल्यासाठीच असतात. कधीच आपण पर्सनल रिझनने भांडत नसतो, तर त्याच्यामागे उद्दिष्ट हे सिनेमा चांगलं होण्यासाठीच असतं. तर तसं सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट ह्या फिल्मला चांगलं करण्यासाठी राहिलेली आहे. तर ते डिस्कशन्स मी त्याचा उलट आस्वाद घेतला आहे, कारण आपल्याच कलाकृतीकडे कोणी स्वतःला ती कलाकृती आपलं बनवून ज्यावेळेस एक मुद्दा मांडू बघते, त्यावेळेस त्यालाही ती कलाकृती किती आवडली हेच आपल्याला जाणवत राहतं कलावंत म्हणून. तर मला उलट त्याचा आनंद झाला की जेवढे पण डिस्कशन झाले, जेवढी पण ते करताना मजा आली, त्याचा खूपच आनंद आहे. ओके, ललित काय आहे भूमिका? तो कमाल दिसतोय पण स्क्रीनवर, मुली वेड्या होणार आहेत आणखीन एकदा. एक म्युझिक कंपोजर आहे आणि त्याचं स्ट्रगल चालू आहे. मला खूप चांगली गोष्ट वाटली लिखाणातली की एवढी पात्र आहेत, पण त्या प्रत्येक पात्राची त्याची गोष्ट सुद्धा या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, त्यांचं स्ट्रगल तुम्हाला बघायला मिळेल. तर आमचं हे घराचं स्ट्रगल चालूच आहे, पण त्याचबरोबर आमचं पर्सनल स्ट्रगल सुद्धा चालू आहे. माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत मला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की तो खूप चांगल्या सुखवस्तू कुटुंबातून आलेला आहे, पण तरी सुद्धा त्याला त्यांची मदत नाही घ्यायची स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. तो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ती स्वतःची धडपड तो खरं तर लगेच सोपं करून घेऊ शकतो, सोप्या मार्गाने जाऊ शकतो तो, पण तो ते तसं मार्ग घेत नाहीये आणि हे आजच्या काळातल्या मुलांना काहीतरी सांगू पाहणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे नुसतंच रिप्रेझेंटेशन नाहीये, पण त्यांना काहीतरी एक चांगली दिशा देणारं सुद्धा कॅरेक्टर आहे. आणि ना उल्लेख केला की प्रत्येकाचाच विनोदावर हातखंडा खूप आहे. समोर निर्मिती मावशी आहे, नम्रता आहे, कुशल बद्रिके आहेत, एकापेक्षा एक कलाकार आहेत. ललित, मला सांग, तुझा कम्फर्ट झोन कसा होता या सगळ्यांसोबत शूटिंग करताना? मला खूपच मजा आली. मी दरवेळेला खूप एक्सायटेड असतो जेव्हा मला नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतं आणि त्यातही चांगले कलाकार, जे मनाने चांगले आहेत, ज्यांना कलाकृतीबद्दल काहीतरी आस्था आहे, आपुलकी आहे, ज्यांना स्वतःच्या कामापेक्षाही त्या सीनला ते महत्त्व देतात की हा सीन आपल्याला चांगला करायचा आहे, फक्त माझं काम चांगलं होऊन नाही तर सगळ्यांची कामं चांगली झाली पाहिजेत, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. अशा टीमबरोबर काम करायला मला नेहमी आवडतं आणि अशीच सगळी माणसं याच्यामध्ये होती. त्याच्यामुळे प्रत्येकाचा क्लोज जरी लागला असेल तर सगळेजण त्या मॉनिटरवर असायचे आणि प्रत्येक जण येऊन सांगायचं तुम्हाला, जर तुम्ही रिॲक्शन चांगली दिली ना, त्याच्यानंतर नुसती साधी रिॲक्शन असेल, काही नाही, तुम्ही काही बोलत नाही तरी सुद्धा येऊन मस्त झालं, छान झालं. हे अख्ख्या टीम मध्ये होतं. कोणाचंही लागलं तरी सुद्धा सगळेजण बघतायत, सगळेजण आपले मॉनिटरवर आहेत. ते हे किती छान आहे. हे आम्ही एकमेकांना सपोर्ट करणारं, मोटिवेट करणारं वातावरण आहे.
खूप छान वातावरण होतं. आणि ना नो डाऊट की कलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आपली स्क्रिप्ट इनिशियल लेवलला चांगली झाली आहे तर ती नो डाऊट शूटिंगमध्ये पण चांगली होणार. कलाकार जेव्हा छान असतात किंवा सगळेच एकमेकांबरोबर कम्फर्टेबल असतात ना, तेव्हा गोष्टी सोप्या होतात. पण अनेकदा चॅलेंजेससुद्धा असतात की ओके, इथपर्यंत आपण घेऊन आलोय, आता ह्याच्या पुढचा एक म्हणतो ना आपण की स्टँडर्ड रेस करायचा आहे किंवा याच्या पुढे जाऊन काहीतरी प्रेझेंट करायचं आहे. सर मला सांगा, या थ्रू आउट प्रोसेसमध्ये प्री असेल, शूट असेल किंवा पोस्ट असेल, डिरेक्टर म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण गोष्ट कोणती वाटली? जसं तू म्हणालीस तसं या सगळ्यांनी सुपरडुपरच्या आधी खूप उत्तम कामं काम केली आहेत. केलंय. हो. निर्मिती मॅम असतील, ललितने हम्म. आरपार केलं होतं. मला हम्म. त्याचं आनंदी गोपाळचं काम हो. प्रचंड आवडलं होतं. नम्रताताई असेल, तिने नाचगं घुमामध्ये अप्रतिम काम हो. केलं होतं. ऋषी सरांसोबत तर मी आधी काम केलेलं होतं, पण तो एक वेगळ्या ताकदीचा अभिनेता आहे. त्यासोबतच रोहिणी हट्टंगडी मॅम असतील, खूप सारे अशी मंडळी होती ज्यांचं रोहिणी हट्टंगडी मॅम समोर मी ज्यावेळेस उभं राहिलो, मला डायरेक्ट गांधी आठवला आणि मला असं झालं की एवढ्या दिव्य व्यक्तिमत्वासमोर आपण हम्म. काही सांगणं, आपण खरंच तेवढे कामाने पण पोचलो आहोत का? तर ह्या सगळ्यांबरोबर काम करत असताना जबाबदारी खूपच होती. हम्म. आणि या सगळ्यांचा एक लॉयल फॅनबेस आहे. त्यांना नेहमी वाटत असतं की अरे, माझ्या ॲक्टरला तुम्ही कसं ट्रीट करताय, तर त्यांना फार त्याची काळजी असते. तर तेही होतं. पण मला असं वाटतं की इव्हेंच्युअली ज्यावेळेस आपण एक सिनेमॅटिक प्रोसेस घेतो, त्यावेळेस ॲक्टर किंवा डिरेक्टरपेक्षा आपण एका कलाकृतीसाठी काम करत असतो आणि मग ते सगळं मागे पडतं आणि एकदा ते मागे पडायला लागलं की मग सिनेमासाठी काम व्हायला लागतं. मग आधीच्या म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळेस चॉईसेस होत्या आणि सिलेक्शन्स होत होते, अप्रोच केलं जात होतं, त्यावेळेस हे बर्डन्स फील झाले. पण त्यानंतर मग एकदा सिनेमॅटिक प्रोसेस सुरू झाल्यानंतर मग ते बर्डन मागे पडले, कारण मग तेही त्यांचा सगळा लवाजमा सोडून त्या कॅरेक्टरसाठी एकत्र आले होते. तर मजा आली. तर ह्या सगळ्यांना खरं तर वेगळ्या भूमिकेत आणून त्यांना सॅटिस्फाय करणं, प्लस त्यांच्याकडून असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा सॅटिस्फाय करणं वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि जे मगाशी म्हणाले ललित, मी तुझ्या फिमेल फॅन्स पुन्हा एकदा वेड्या होणार आहे. ते म्हणजे शर्टलेस सीन आहे तुझा या चित्रपटात, जो ट्रेलरमध्येच दाखवलाय. हीच ती काय काळजी घेणं. सो त्या सीनसाठी स्पेसिफिक काय मेहनत होती का? तू नो डाऊट तू वर्कआउट करतोस किंवा तुझ्या डाएटकडे सुद्धा लक्ष असतं, पण शर्टलेस सीन म्हणजे त्या परफेक्ट शेपमध्येच दिसायचंय. सो उसके लिए क्या अलग एफर्ट्स थे सर? जरा करावी लागली मेहनत, कारण त्याच्या आधी मी थोडा आजारी होतो आणि हम्म. मी रिकवर होत होतो. Okay. तर मी बेड रिडन होतो म्हणजे प्रॉपर, हो. आणि महिनाभर मी बेड रिडन होतो. हम्म. त्याच्यामुळे आणि अक्षरशः शूट अगदी तोंडावर आलं होतं. त्याच्यात खूप कमी वेळ होता मला की थोडं रिकवर व्हायचं होतं. पण ते झालं मला वाटतं की, आणि वर्कआउट झालं. सगळ्यांसाठी वर्कआउट झालं आय गेस. पण त्या सीनची मजाही आली, कारण ती सीनची मजा मला वाटतं की फक्त मी दिसणे नाही, तर त्या सगळ्यांच्या एक्सप्रेशनमुळे ती मजा आहे. आणि त्या सगळ्यांनी तिथे कमाल बाजी मारली फक्त, मला असं वाटतं. आणि पण तिथेही मला कमेंट्स मिळत होते, म्हणजे ऑफ कॅमेरा सुद्धा ऋषिकेश जोशी सर मला बघून म्हणतात की हा मस्त आहे. म्हणाले म्हणजे आता काय आम्हाला अभिनय नाही करावा लागणार म्हणले. म्हणजे हे छान आहे म्हणले, हे जसं लिहिलंय तसं आहे म्हणले. वा, मुलांकडनं पण कॉम्प्लिमेंट आली आहे. म्हणजे खूप छान वाटत होतं. ते म्हणाले की आता म्हणजे असं नाहीये की आम्हाला वेगळेच एक्सप्रेशन द्यावे लागतात की अरे, पण जे लिहिलंय तसं आहे, जे आम्हाला म्हणायचंय ते दिसतंय बरोबर. कमवलंय म्हणाले, टिकवलंय छान. पण प्रत्येक चित्रपट ना काहीतरी स्पेशल मुवमेंट देत असतो आपल्याला, मेकिंग प्रोसेसमध्ये म्हणा किंवा प्रमोशन्समध्ये म्हणा. तुम्ही दणक्यात प्रमोशन करताय या चित्रपटाचं. म्हणजे मी बघते रील्स असू देत किंवा तुमचे इव्हेंट्स असू देत, इंटरव्ह्यू असू देत, मस्त चाललंय. मला सांगा, सुपर डुपर बद्दलची एक सुपर डुपर मुवमेंट तुमच्यासाठी कोणती आहे आत्ता, की जी पुढच्या करिअर ग्राफमध्ये कायम लक्षात राहील? ती कोणती सुपर डुपर मुवमेंट सांगा. माझ्यासाठी तर म्हणजे त्यावर येण्याआधी मला एकदा ललित जे आता मगा बोलला की तो आजारी होता, मला त्याचं खूप वाईटही वाटत होतं सेटवर. पण मला त्याचा खूप कौतुकही करावं असं वाटतं, कारण त्याला जो त्रास होत होता त्याने फिजिकल काही गोष्टी करणं खूप अवघड आहे. त्यातही त्याने ऑलमोस्ट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक जो सुट्टा रोल गाणं आहे त्याचं डान्स परफॉर्मन्स केला, त्याच्या रिहर्सल्स केल्या आणि त्याने ते सगळं खूप निभावून नेलं. पण खरंच त्याचं त्या गोष्टीसाठी खूपच कौतुक आहे. आणि आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी की त्यावेळेस त्रास झाला तुला खूप.
आणि शेड्यूल लागल्यानंतर यू कॅन्ट डू अ मच, आणि त्याला पण त्यावेळेस ते अचानकच उद्भवलं होतं. हो. तर ती इट जस्ट टेल्स हाऊ डेडिकेटेड ही इज ॲज अन ॲक्टर. दुसरं माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल ह्या फिल्मचं हे राहिलं आहे की या सगळ्याच म्हणजे आपलं नेहमी असतं की यापैकी जी स्टारकास्ट आहे त्यातल्या एका माणसाबरोबर पण आपल्याला काम करायला मिळणं करिअर वाईज म्हणण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपल्याला नेहमी समृद्ध करणार असतं. Correct. म्हणजे मी ज्यावेळेस आनंदी गोपाळ बघितला होता, मी ललितच्या प्रेमात पडलो. मी म्हटलं यार कसला फॅब्युलस परफॉर्मर आहे, कधी आपल्याकडे अशी स्क्रिप्ट येईल का ज्यात आपण त्याला कास्ट करू शकू. निर्मिती मॅम असतील, रोहिणी हटंगडी मॅम असतील, नम्रताताई. मी नाचगं उमा बघून म्हटलं यार काय बाई काय परफॉर्म करते. तर ह्या सगळ्यांना एकाच सिनेमात घेऊन काम करता आलं ही माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट. आणि अशा स्क्रिप्ट्स, अशा फिल्म्स परत परत जुळून येत नाही, आणि त्या तुम्ही ठरवून कन्सिव्ह पण करत नाही. म्हणजे आता मी हे ठरवू नाही शकत की मला परत अशा 5-6 तगड्या लोकांबरोबर काम करायचं, ते ठरवू नाही शकत. इव्हेंच्युअली त्या वेळेचं आपलं कॉलिंग असतं. माझ्यासाठी आय थिंक ह्या सगळ्यांसोबत काम करणं आणि इतका सुंदर सिनेमा, कौटुंबिक सिनेमा करता येणं खूप स्पेशल आहे. ललित, या सगळ्या गोष्टी आहेतच, कारण खरंच या लोकांबरोबर काम करण्यात चिवची चौकानंतर मी असं कुठल्या तरी सेटअपमध्ये काम करतोय की जिथे फॅमिली कॉमेडी फिल्म आहे आणि हे सगळं. पण सुपर डुपर मुवमेंट माझ्यासाठी होती सुट्टा रोल हे गाणं. कारण एक अशा पद्धतीचं गाणं मला खूप दिवसांपासून करायचं होतं, पण तशी संधी, तसं स्क्रिप्ट नव्हतं मिळत. आणि रंजूने अतिशय उत्तम अशी त्याची कोरिओग्राफी केलेली, रंजू वर्गीसने, आणि ते माझ्याकडून करूनही घेतलं त्याने, आणि मला खूप मजा आली. म्हणजे मला बघितलं नव्हतं अशा रूपात कोणीतरी, मी स्वतःही नव्हतं बघितलं मला, आणि त्याच्यामुळे मी इमॅजिन केलं नव्हतं, पण आय एन्जॉयड इट. क्या बात. आणि तयार झालाय चित्रपट, 3 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. 2026 सुरू झालं ना तेव्हापासून जे चित्रपट येत आहेत, मराठी प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. अजूनही काही चित्रपट आहेत थिएटर्समध्ये जे बघितले जात आहेत, आणि छान दिवस आहेत. काय या सगळ्यातनं सांगाल प्रेक्षकांना? एक नवीन विषय घेऊन येत आहे तुम्ही 3 तारखेला, थिएटरपर्यंत येऊन हा चित्रपट पाहायचा. ललित, मला एकतर आपल्या लोकांचं खूप कौतुक करावंसं वाटतंय की मागच्या वर्षापासूनच त्यांनी खरं तर मराठी सिनेमांवर प्रेम दाखवायला, आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम देताय की ते खूपच आम्हाला मोटिवेट करणार आहे. आम्हाला चांगलं काम करण्यासाठी त्याच्यातून बळ मिळतं आहे. तर असंच प्रेम करत राहा आमच्यावर, आम्ही चांगले सिनेमे घेऊन येऊ. आमच्या सिनेमाबद्दल म्हणायचं झाल्यास हा सिनेमा असा आहे की जो लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत कोणीही घरातलं, कुटुंबातलं कुठलाही सदस्य जाऊन तो एन्जॉय करू शकतो. त्यांचं रिप्रेझेंटेशन या सिनेमामध्ये आहे. एक छान विनोदी शैलीतनं पण तरीसुद्धा काहीतरी मार्मिक सांगणारा असा सिनेमा आहे. त्यामुळे तो तुमचं मनोरंजन 100% करेल याची तुम्हाला हमखास गॅरंटी देतो मी. बाकी तुम्ही बघतातच आहात आमचं ट्रेलर, गाणी, या सगळ्या गोष्टींमधून. एक अशी कलाकार मंडळी, अशी फौज आहे आमच्या सिनेमामध्ये की ज्यांनी आत्तापर्यंत कधीच तुम्हाला निराश केलेलं नाही आहे. निर्मितीताई असोत, नम्रता आहे, कुशल, ऋषिकेश जोशी, शशांक शेंडे, असे खूप खूप चांगले कलाकार आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांवर विश्वास ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला नक्कीच नाराज करणार नाही. आमचा सिनेमा थिएटरमध्ये येऊन संपूर्ण कुटुंबाबरोबर बघा. मी तुम्हाला हे पण सांगतो की तुम्ही एकदा बघितल्यावर तुम्हाला तो परत बघावासा वाटेल. येस. समीर सर, एकतर मला असं वाटतं की प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळणं ही कुठल्याही कलावंतासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि मराठी प्रेक्षक हा प्रेम करणारा, खूप सारे आशीर्वाद देणारा असा प्रेक्षक आहे. आणि आपण मराठी म्हणूनच कुटुंब व्यवस्थेला फारच आपल्या जगण्यात खूप मोठं स्थान आहे. तर शेवटचा कौटुंबिक सिनेमा एक लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसोबत एकत्र बघता येईल असा कुठला सिनेमा आला होता हे तुम्ही जर आठवायचा प्रयत्न केला त्याचं उत्तर तुम्हाला लवकर मिळणार नाही. पण त्याचं इमिजिएट उत्तर सुपर डुपर आहे. आणि तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघा. ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, खरं तर दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टी ही नात्यांसोबत सेलिब्रेट करायचा टाईम असतो. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत एक हक्काची जागा आम्ही देतो आहोत. आणि हा सिनेमा तुम्हाला प्रचंड एंटरटेन करेल, काहीतरी छान सांगूनही जाईल, आणि परत एकदा कुटुंब आणि नाती यांच्याविषयीचं आपलं असलेलं प्रेम अजून दृढ होत जाईल, आणि खूप मजा येईल तुम्हाला 3 एप्रिलला. अगदीच. आणि सुपर डुपर शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बनवत राहा छान चित्रपट, भेटत राहू, गप्पा मारत राहू. ऑल द Thank you. बेस्ट. येस. थँक्यू.